बघा, स्वामी प्रगट दिनानिमित्त ज्यांना काहीच करणे शक्य नसेल तर तुम्ही रोज 5 मिनिटेही सेवा करू शकता. कोणतीही माळ नाही, कोणताही ग्रंथ नाही. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता लवकरच आपल्या श्रींचा प्रगट दिन येणार आहे. पण अशा देखील महिला आहेत का आम्हाला वाचता येत नाही, आम्हाला लिहिता येत नाही, आम्ही स्वामी चरित्र वाचू शकत नाही, आम्ही लिखित नामजप करू शकत नाही, तर मग आम्ही कोणती सेवा करावी? तर बघा, ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांनी स्वामींची दुसरी सेवा करूया. बघा, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ महाराजांचा आत्मा मानला जातो किंवा गेलेला आहे. तर स्वामी चरित्र सारामृतातील प्रत्येक अध्याय आपल्याला या संसारिक अडचणींमध्ये ज्या विविध समस्या येतात त्यांच्यावर मात करायला शिकवतो. हा ग्रंथ स्वामी चरित्र सारामृत पठन करण्याला प्रत्येकाला काही ना काही अनुभव मात्र नक्कीच येतो. शेवटी आपली इच्छा आणि विश्वास आहे. सगळ्यात आधी 99% लोक 21 पारायण स्वामी प्रगट दिनानिमित्त नक्कीच करतील. काही लोकांना नाही जमलं तर ते नंतर देखील करू शकतात. बघा, आजपासून आपल्याकडे माळ नाही, स्वामी चरित्र सारामृत सुद्धा नाही, तरी सुद्धा आम्ही सेवा करू शकतो का? तर हो. बघा, महाराजांचं नामजप तुम्ही करू शकता. जे तुम्ही कधीही कुठेही चालता बोलता खाता पिता उठता बसता आपण केव्हाही करू शकतो, ते म्हणजे नामस्मरण. नामजपाला कुठलंच बंधन नाही, पण आपलं मन स्थिर व्हावं. ज्या पद्धतीने लिखित नामजप आपण करतो तेव्हा बघा, लिखित नामजप करतो तेव्हा मन एकाग्रता होते, आपल्या मनाची एकाग्रता वाढते, मन एकाग्र होतं, आपले विचार थांबतात. कारण आपण जेव्हा लिखित नामजप करतो तेव्हा आपलं लक्ष केंद्रित होतं आणि आपण त्या विचारातून बाहेर पडतो. पण काही कारणांमुळे किंवा आपल्या संसारिक जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला मनासारखं घडत नाही किंवा जे करायचं आहे ते करता येत नाही आणि आपल्याला त्या जबाबदाऱ्यांना आपल्या भक्तीपेक्षा किंवा बाकीच्या गोष्टींपेक्षा आपल्याला त्या जबाबदाऱ्या आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाच्या असतात. कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे का स्त्रियांना पुरुषांना संसारिक प्रपंचाबरोबरच आपल्याला परमार्थ देखील करायचा आहे. या आपल्या संसाराचा गाडा ओढत आपल्याला देवाने, मनाने, शरीराने शांतता हवी आहे. म्हणून आपला संसार सांभाळून, आपले प्रापंचिक आयुष्य सांभाळून आपण काय करू शकतो? तर आजपासून किंवा उद्यापासून किंवा तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून अगदी तुम्ही मासिक धर्मामध्ये सुतक विटाळ असो किंवा काही असू द्या, या सगळ्यांमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता. यामध्ये देखील आपल्याला भगवंताचे नामस्मरण करता येते. सर्वप्रथम प्रत्येकाच्या देवघरात महाराजांचा फोटो असतो, छोटा किंवा मोठा कोणताही असू द्या. देवाजवळ महाराजांसमोर बसून महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीकडे बसून छान असं त्यांच्याकडे पाहून अगदी 5 मिनिटं शांत चित्ताने 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं तुम्हाला जसं शक्य होईल तसं त्या पद्धतीने फक्त आपल्या डोक्यातील विचार बाजूला ठेवायचे. कारण बघा, आपण ह्या मनुष्याच्या जन्मात आपण खरंच खूप जास्त भाग्यवान आहोत का आपल्याला महाराजांचं सेवा करण्याचं भाग्य लाभत आहे. त्यांच्या चरणाशी येण्याचं भाग्य आपल्याला मिळते, त्यांचं नामस्मरण करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. जगात असे कितीतरी लोक आहेत का त्यांना सेवा करायची आहे पण अडचणी निर्माण होतात आणि त्या अशा अडचणींमुळे सेवा त्यांची राहून जाते. माझ्याकडून सेवा होत नाही असं त्यांना वाटतं. म्हणून तीच अडचण असते, कारण आपल्यामधले जे दोष असतात ना ते आपल्याला सेवा करू देत नाही, भगवंताच्या जवळ जाऊ देत नाही. म्हणून कोणतीच सेवा जर आपल्याकडून होत नसेल तर नामजप करा. महाराजांबरोबरच महाराजांसमोर महाराजांच्या जवळ बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्हाला नामजप करायचा आहे. कितीही त्रास अडचणी दुःख असू द्या, पण तरी सुद्धा सर्व बाजूला ठेवून मला महाराजांच्या जवळ जायचं आहे, मला महाराजांच्या नामाची गोडी लावायची आहे. कारण बघा, महाराजांच्या देखील नामाची गोडी लागायला आपलं खूप जन्माचं परम भाग्य असायला लागतं आणि आपल्या मनाला आतून वाटलं पाहिजे का मला खरंच सेवा करायची आहे. अडचणी दुःख त्रास तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच, पण तरी मला सेवा करायची आहे.
जेव्हा असं आपल्याला वाटतं तेव्हा सेवा करण्यात आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो, गोडी लागते नामस्मरणाची. म्हणून महाराजांच्या नामाची गोडी लागायला भाग्य लागतं. आपण चालता, बोलता, बसता, उठता केव्हाही नामजप करू शकतो, अगदी केव्हाही. अगदी महाराजांच्या समोर बसून करा. बघा, वाचता लिहिता येत नसेल तरी चालेल, स्वामी श्रीत सारामृत नको, 11 माळी जप नको, लिखित नाम जप नको, तर ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता. बघा, नवीन जेव्हा आपण सेवा मार्गात येतो तेव्हा ह्या पद्धतीने सुरुवात करा, म्हणजे हळूहळू महाराज तुमच्याकडून या सर्व सेवा करून घेतीलच. शारीरिक अडचणी, जॉबला आहेत, मानसिक त्रास आहेत, त्यामुळे जर तुम्हाला 21 पारायण करणे शक्य होत नसेल, कोणाच्या घरात देव चालत नाही, कोणाच्या घरात सेवा केलेली चालत नाही, तर अशा वेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्राचं अगदी 5 मिनिटे जप करू शकतात. बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणतात ना आपण, तेव्हा एकचित्त करून महाराजांकडे पाहायचं आणि श्री स्वामी समर्थ मंत्र जाप करताना आपल्या कामाचं लक्ष, आपल्या कानाचं लक्ष आपल्या बोलण्याकडे असावं, आपल्या जिभेवर असावं. ते लक्ष तिथे केंद्रित करायचं, आपोआप तुमचं मन स्थिर होईल. ही सेवा फक्त तुम्हाला 5 मिनिटं करायची आहे. तुम्ही दररोज करून बघा, तुमचा पूर्ण दिवस अगदी आनंदात जाईल. बघा, मनशांती ही खूप जास्त महत्वाची आहे. टेन्शनमुक्त व्हाल. नामजप तुम्ही केव्हाही करू शकता, दिवसभर, रात्रभर. बघा, आपण मनुष्य जीवनात आहोत. जगामध्ये आजच्या वेळीस कोणतीच व्यक्ती ही सुखी नाही. ती सुख भोगते आहे, पण उपभोग घेते, पण ती तरी सुद्धा प्रत्येकाला रात्रीची झोप सुखाची नाही आणि तशा सुद्धा जीवन जगण्याला काहीही अर्थ नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण करून रात्रीची झोप जर आपल्याला घेता येईल ना, उद्याची चिंता संपेल, महाराजांच्या नामाची गोडी निर्माण होईल. यापेक्षा कोणताच मनुष्य जन्म सुखी नाही. टेन्शन कोणाला नाही आहे, टेन्शन सर्वांनाच आहे, पण त्यांच्या पलीकडे जाऊन देखील आपलं आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर स्वामी सेवा नक्कीच करून बघा. कारण बघा, योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही काहीही भेटत नाही आणि या ब्रह्मांडाचे मालक, चालक आणि पालक आहेत. त्यांना सगळं काही कळतं, ते आपल्याला देण्यासाठीच बसलेले आहेत. तुम्ही थोडंसं हात पुढे न्या, नक्कीच ते तुम्हाला जवळ घेतील. करता आणि करविता मात्र तेच आहेत. तुम्ही, मी, आपण कोणी नाही. अगदी मनापासून सेवा करायची, दुःखासोबतही जगायचं आणि चांगल्या दिवसाची वाट बघायची. दुःखाला देखील आपलंसं करायचं. जो चांगला आहे ना, त्याच्यासोबत खरंच चांगलंच होतं, पण उशिरा होतं, हे मात्र अगदी नक्की आहे. पण बघा, फुकट मिळालं असतं त्याची आपल्याला जाणीव नसते, पण जे कष्ट करून सेवा करून आपण मिळवलेलं असतं ना, त्याची जाणीव असते. त्याचा आनंद हा दीर्घकाळ टिकत असतो. त्याचा उपभोग सुद्धा आपण दीर्घकाळासाठी घेत असतो, कारण ते आपल्या कष्टाचं असतं. कष्टासोबतच परमेश्वराची साथ असणे सुद्धा खूप महत्वाची आहे. एखाद्याला महाराज सर्व देतात पण साथ देत नाहीत. आपल्याला साथ देतात पण हळूहळू काही गोष्टी पूर्ण होतात, मग ते खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. फक्त 5 मिनिटे मी माझे महाराज, बाकी मला कोणीच नको, काहीच नको, असं करून जर तुम्ही नामजप केला तर आपण त्यांच्या मनात हरवून जातो. गोडी आपल्याला लागते आणि महाराजांना आपली गोडी लागण्यासाठी आपल्याला तेवढी सेवा मात्र वाढवावी लागते. त्यासाठी त्यांच्या जवळ जाण्यासाठी मन स्थिर करावं लागतं. एकदा का सेवेला सुरुवात केली ना, की आपोआप मनाची चंचलता थांबते, वाईट विचार थांबतात, इतरांविषयी निंदा करण्याचे आपले द्वेष निघून जातात. एकदा फक्त 5 ते 10 मिनिटं 21 दिवस तुम्ही ही सेवा करून बघा. केव्हाही तुम्हाला जमेल तेव्हा जरी तुम्ही सेवा केली तरी चालेल आणि स्वतः अनुभव घेऊन बघा. दिवसभरात काही आपल्यासोबत जे चांगलं वाईट घडते ते आपण महाराजांना सांगा. अशामुळे मनाचा भार कमी होतो. बाकी कधी कधी असं होतं का सगळं मनाविरुद्ध घडतंय, अडचणी आहेत, काहीच समजत नाहीये, सगळे चक्र फिरत आहेत. अशा वेळी आपली मनस्थिती नसते सेवा करायची. आपण लगेच बोलून टाकतो, काही एवढं सगळं केलं, एवढा देव केला आणि काही फरक पडलेला नाही, म्हणून मला काही सेवा वगैरे करायची नाही. पण हीच ती योग्य वेळ असते आपल्या परीक्षेची. परमेश्वर देखील आपली परीक्षा बघतो. एवढं सगळं मी तुझ्यासाठी बनवलंय, तर थोडाफार संयम ठेव ना. तो थोडा संयम ठेवू शकत नाही का? मग अशा वेळेस आपल्या मनाला समजवायचं
जे झालंय ते झालंय आणि यापुढे जे होईल ते आपल्यासाठी माझ्यासाठी चांगलंच असणार. कारण हे नियोजन माझ्या महाराजांचं आहे. महाराज आपलं चांगलंच करतील. कारण आपल्यापेक्षा त्यांना आपलं जास्त माहिती आहे का आपल्यासाठी काय योग्य आहे आणि जे होईल ते माझं चांगलंच होईल. आणि नक्कीच ही भावना आपल्या मनात ठेवायची, केव्हाही सकारात्मक विचार करायचे. कारण बघा आयुष्यात प्रत्येकाच्या अडचणी आहेत. असं कोणीच नाहीये का तो न अडचणीचा आलेला आहे. पण त्या अडचणींवर चालण्याची ताकद सुद्धा महाराज देतात आणि त्यातून तारतात सुद्धा फक्त महाराज. म्हणून एक विश्वास ठेवा. बघा आपण जेव्हा तारक मंत्र ऐकतो ना तेव्हा आयुष्यात कितीही तुम्ही खचून गेले असाल तेव्हा फक्त महाराजांचा तारक मंत्र ऐकलं का आपल्याला कळतं अशक्य ही शक्य करतील स्वामी. महाराज आहेत म्हणून आपण आहोत. तेच आपले करता करविता, तेच आपले भाग्य विधाता आणि म्हणून यासाठी फक्त सेवा करा. आपले विचार सकारात्मक करायचे असतील तर नामस्मरणाशिवाय या कलियुगात पर्याय नाही. नामजप करून बघा, आयुष्यातील अडचणी निश्चितच कमी होतील आणि महाराज साथ देतील. मन हलकं होईल. जे निगेटिव्हिटी विचार आपल्या मनात असतील, डोक्यात असतील ते निघून जातील आणि माझ्याकडूनही सेवा घडते आहे हेच माझं खूप मोठं भाग्य आहे. या विचारांवर आपण थांबतो आणि तेवढ्यातच आपण आनंद मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर सकारात्मकतेने विचार केला ना तर निश्चितच तुमच्या आयुष्याला नवीन दिशा, नवीन वळण लागेल. आणि यासाठी बरेच स्वामी भक्त नव्याने स्वामी सेवेत येतात. कारण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आता फक्त निगेटिव्हिटी, नको ते विचार भरलेले असतात आणि याच ठिकाणी तुम्हाला एक शांतता, संयम आणि कोणतीही गोष्ट मग ती कितीही आवडीची असू दे पण आपल्याला वाटतं का ठीक आहे, जर आज नाही दिली तर उद्या कदाचित ती माझ्यासाठी योग्य नसेल. या गोष्टीवर आपण निर्णय घेत असतो आणि आपल्यासाठी जे योग्य आहे महाराज तेच आपल्याला देतात. क्षणभरचं सुख आपल्याला काही तात्पुरतं कामाचं नसतं. आपल्याला मनभरचं सुख मात्र महाराज देतात. त्यांना माहिती आहे का आपल्यासाठी योग्य काय आहे. आपल्याला आजची गोष्ट योग्य वाटते पण ते आपला उद्याचा पुढचा विचार करून मात्र ठेवत असतात. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघता येतील. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओ.